आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. बोरगाव येथील हेस्कॉम अधिकाऱ्यांच्या गलथान व निष्काळजी कारभारामुळे परिसरातील शेतकरी संतप्त झाले असून मोठ्या अडचणींना सामोरे जात आहेत. पावसाळ्यापूर्वी शेतातील वीज वाहिनी व खांब तपासणी करण्याचे गरजेचे असताना याकडे अधिकाऱ्यांनी साफ दुर्लक्ष केले असल्याने आज मुख्य विद्युत वाहिनी तुटून खाली पडली. सुदैवाने जीवितहानी टळली. शहरातील ककुडे मळा येथे मुख्य विद्युत वाहिनीचे संपर्क तुटून पडले होते. या मळ्यात ऊस उत्पादक शेतकरी अधिक असल्याने रात्री अपरात्री पाणी देण्यास जात असतात. काल रात्री मुख्य विद्युत वाहिनी तुटून खाली पडली होती, मात्र कुणालाही जीवितहानी झाली नाही. ही बाब लक्षात येताच काही शेतकऱ्यांनी युवा नेते उत्तम पाटील यांना ही माहिती दिली. युवा नेते उत्तम पाटील यांनी तातडीने खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना संपर्क साधून या ठिकाणी वीज कनेक्शन बंद करण्याची सूचना दिली. तातडीने घटनास्थळी उत्तम पाटील यांनी धाव घेऊन शेतकऱ्यांची समस्या जाणून घेतल्या. समस्या जाणून सदलगाई येथील सहाय्यक अभियंता पुजारी यांना माहिती देऊन सुरळीत वीज पुरवठ्याबाबत सूचना दिल्या. परिसरात वीज वितरण व्यवस्थेची अत्यंत दयनीय अवस्था निर्माण झाली असून वाकलेले खांब, वीज खांब आणि तुटलेल्या तारा यामुळे शेतकरी वर्गात तीव्र चिंता व्यक्त होत आहे. अनेक ठिकाणी वीज खांब झुकलेल्या अवस्थेत उभे असून काही ठिकाणी तारा जमिनीवर पडलेल्या दिसून येत आहेत. त्यामुळे कोणत्याही क्षणी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले असून पिकांना पाणी देण्यासाठी मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. विशेषतः सध्या पिकांच्या वाढीच्या टप्प्यात वीज पुरवठा नियमित नसल्याने पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याबाबत संबंधित वीज वितरण विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. अपघात झाल्यावरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवालही शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. स्थानिक शेतकरी व नागरिकांनी तात्काळ दुरुस्ती करून वीज खांब सरळ करणे आणि तुटलेल्या तारांची व्यवस्था लवकरात लवकर सुरळीत करण्याची मागणी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. SB न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.